आपला. आगे असं करते आज बारीक करते. नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये ज्या ब्लॉग मध्ये आम्ही करणार आहे आमच्या भावाचं म्हणजे साहिलचं मुंडन. तर ह्यात आपण शिकणार आहे की केस कशी कापायचे ते. तर माझा हा फर्स्ट ट्राय कोणाची तरी केस कापायचा आणि माझा बकरा माझा भाऊ आहे. तर बघू केस चांगली कापली जाते ते का त्याचं मुंडन करायला लागतं. मी व्हिडिओत बघितल्याबरोबर म्हणजे जसं सलूनवाला आताच मी पण कापून आलो, मग सलूनवाला असं मागणं पहिली सुरुवात केली सलूनवाल्याने. मी पण ह्याच्या इथनं सुरुवात करणार आहे. किती वेळ ठेवाय बारीक. अरे असं नाही थांबला होते ती 2 मिनिटं माझी जरा घाबरी जाते असं निघालं. त्यामुळे आता बघू सीन करू. गणपती बाप्पा. अरे शौर्याने निघाली भावा मित्राची गोष्ट. अजून बारीक करतो थांब. तर आता बऱ्यापैकी नाही का. तर हे बघा मला असं वाटतंय मी सलून मध्ये पण काम करू शकतो. ऑलराऊंडर आहे आपण तसे. तसं बऱ्यापैकी झालं. जरा स्मूथ करून बघू जमतंय का. कार्यक्रम फिक्स आहे आपला. आता आपण स्मूथनिंग करतो. विषय बघा फक्त आता. स्मूथ लाईट केली ते वाटतं. स्मूथ करायची डायरेक्ट पायरी झाली. बघू मित्रांनो, मी त्याची केस जरा स्मूथ करायला गेलतो पण ते स्मूथची मला असं वाटतं पायरी झाली ते. बघा हे थोडं थोडं वाटतंय स्मूथ पण अचानक वर खाली का दिसत. आता मी काय करणार आहे ते जे वर खाली झाले त्याला अजून स्मूथ. मी ह्याचा आहे तेवढा वापर करून घेणार आहे. अजून थोडस मी नाही का जरा वाढ होतोय. पहिलं बहुतेक 6 वरती होतं तर मी 7.5 वरती केलंय. आता बघू काय सीन होतं. अरे मला वाटतं ती अशी क्रॉस पण कापतात ना. आणि मला आता असं वाटतंय हे मशीनचं काही केस कापण्यात काहीच काम नाही. त्यामुळं अरे होतंय स्मूथ. काय झालं रे अचानक. थांब थांब करू नीट करू. अरे बाबा चालतंय बरं का. हे साईड होत आले चांगलं दिसतंय. आता थोडंच राहिलंय मित्रांनो. मी थोडाच लांब आहे सलूनवाला यशापासून. नाही यशापासून. अरे बाप कापली सर. आता कळलं मला लास्ट टच घ्यायचा असतो. काँग्रेस आम्ही लास्ट टच यांनी पण करतात केली तरी काय जण काहीच वापरत आईच्या आवाज पाय काय दिसतोय. बाप दिसतोय. समजे चल मशीन आता प्रोफेशनल कामगिरी. 4.5 वर ठेवतोय. आता हनी सिंकट आहे. हनी सिंकट 5 ठेवतोय. 4.5 कॅन्सल. क्वालिटी कामगिरी केलंय काहीतरी. केलंय चांगलं काम केलंय काहीतरी. दिसतंय ना आता चांगलं. काय केलंय असं अजून कापलं. आता डायरेक्ट वरपर्यंत सपाट केला असं. नाही थोडस ठेवलं. दाढे नको उडू बरं का. दाढे माझ्या तरी हळू माहिती ना सलून मध्ये करते. हिला कोण म्हणाल का ऑलराऊंडर आहे आपण. क्वालिटी दिसतंय सायला. लय क्वालिटी दिसतंय. मस्करी नाही.
नाही हातकड साईल बाप दिसतंय आता लास्ट टचअप आहे वरचा टचअप आहे आता वरचा एवढं उठून उडवतो काय मिलिटरी वाला करू मिलिटरी वाला डायरेक्ट बघू ना ट्राय तर करू कसं दिसतंय लास्ट चंप्रो सर ही कैची नाही कापू वरची एकदम प्रोफेशनल आहे गपकस मोठा गट्टा उडव इधर देख ना पागल है क्या मैं ये पिकलाय टेन्शन आहे तो इथं पण पिकलाय साईज संपलाय तो कॅल्शियम कमी झालं आधी नव्हता रे पिकला आधी असं नाही करते आधी बारीक करते ते लास्ट स्टेप आहे उडवली पण ते मी हिरो ए बाबा आम्ही मला थांबता मला आधी उद्या काय केलंय अरे ए बाबा अरे काय आहे बाबा साईड मग आपत आली आता आता पश्चाताप होतोय एवढी बारीक करून एवढा गांधी टक्कल केलं काय नाही करायला आता लास्ट मशीन वाला पाणी बोरचं पाणी असेल साईड बाप दिसतोय क्वालिटी दिसतोय का नाही तर मित्रांनो आपण आज जी कला शिकत होतो त्या कलेत आपण फेल झालेलो आहे आणि आपला जो कॅन्डिडेट होता त्याला शेवटी मुंडन करायला लागलेलं आहे आपल्यामुळे आता आता खरी कलाकृती सुरू झालेली आणि आपला ब्लॉग इथं एंड होतोय साहिलच्या टकल्यासोबत तर ही होती आपली केस कापायची लर्निंग व्हिडिओ हा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच पुढे व्हिडिओ पाहिजे नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे जरा मला बघून बरं वाटतं हा कमेंट जास्त कमेंट जास्त आले तर दुसरा टक्कल संस्कारचा तोपर्यंत जय शिवराय जय